नमस्कार. आज आपण आपल्या स्वप्नसंघर्ष या चॅनलवर स्वराज्य सारथी राजमाता जिजाऊ यांची चरित्रकथा बघणार आहोत. या चरित्रकथेचे संपूर्ण श्रेय कथालेखकाला देण्यात येत आहे. चला तर मग स्वराज्य सारथी राजमाता जिजाऊ यांच्या चरित्रकथेला सुरुवात करूयात. जाधव घराणे हे देवगिरीच्या यादवांचे वंशज होय. ययाती नावाच्या राजास देवयानीपासून एक मुलगा झाला. त्याचे नामकरण केले यदू. या यदू नावाच्या राजकुमारापासून या घराण्याला यादव म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढे याच घराण्यात सेऊणचंद्र नावाचा राजा होऊन गेला. सेऊणचंद्र नावाच्या राजाच्या अधिकारक्षेत्रातील प्रांताला त्या राजाच्या नावावरून सेऊणदेश असे नाव पडले. हा देश सेऊणदेश म्हणजेच आत्ताचा खानदेश होय. जाधव घराण्याला महाराष्ट्राच्या राजकारणात व इतिहासात वैभव प्राप्त करून देणारे नाव म्हणजेच लखुजीराजे जाधव. लखुजीराजे जाधवरावांच्या घराण्याचा संबंध हा थेट देवगिरीच्या यादव घराण्याशी आहे. लखुजीराजे जाधवांना या बाबींचा सार्थ अभिमान होता. देवगिरीच्या यादव घराण्याचा राजा शंकरदेव हा एक प्रसिद्ध राजा होऊन गेला. गोविंददेव हा त्यांचा मुलगा होय. गोविंददेवांचा मुलगा ठाकूरजी यादव होय. ठाकूरजी यादव यांचा मुलगा भुवनदेव उर्फ बुद्धजी होय. पुढे असलूजी यादवांच्या काळात बहामनी राज्याचे 5 तुकडे झाले. विजापूरची आदिलशाही, वराडची इमादतशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, अहमदनगरची निजामशाही व बेदरची बरीदशाही अशा 5 स्वतंत्र शाखा बहमनी राज्यातून निर्माण झाल्या. पुढे अजलोजी यादवांना विठोजी यादव उर्फ जाधव हा मुलगा झाला. हे विठोजी यादव उर्फ जाधव हेच लखुजीराजे उर्फ लक्ष्मणसिंग जाधव यांचे वडील होते. राजे विठोजींच्या मृत्यूनंतर इसवी सन 1570 मध्ये त्यांचा ज्येष्ठ पुत्र लक्ष्मणसिंग उर्फ लखुजी हा आपल्या वडिलोपार्जित 5000 मनसब आणि देशमुखीवर आला. त्यावेळी पहिला मुर्तजा निजामशहा 6 जून 1565 ते 14 जून 1588 हा अहमदनगरच्या गादीवर होता. लखुजी हा अत्यंत मुत्सद्दी, महापराक्रमी आणि धाडसी होता. त्यांनी सिंदखेड, जिल्हा बुलढाणा येथील देशमुखी इसवी सन 1573 मध्ये प्राप्त केली आणि तेथे आपल्या घराण्याची स्वतंत्र शाखा स्थापन केली. त्यानंतर सिंदखेड येथे एक गडीवजा टोलेजंग वाडा बांधला आणि इसवी सन 1576 मध्ये सिंदखेड येथे कुटुंबासह वास्तव्यास गेले. सिंदखेड हेच आपल्या राजधानीचे ठिकाण म्हणून तेथून ते आपल्या देशमुखी वतनाचा आणि जहागिरीचा कारभार पाहू लागले. लखुजीराजे उर्फ लक्ष्मणसिंग हे एक कर्तबगार व पराक्रमी पुरुष होऊन गेले. त्यांच्या पराक्रमामुळेच जाधव घराण्याला गतवैभव प्राप्त करता आले. पराक्रमी व कर्तृत्ववान व्यक्तीच्या पाठीशी सत्ता धावत असते, याचा प्रत्यय खुद्द लखुजीराजे जाधवांना आला. इसवी सन 1576 पासून लखुजीराजे सिंदखेडचे देशमुख म्हणून स्थायिक झाले. त्यांना सिंदखेडची देशमुखी कशी प्राप्त झाली याची एक चित्तथरारक घटना आहे. 16व्या शतकात मुळे घराण्याकडे सिंदखेडची देशमुखी होती. मुळे घराणे व त्यांचा गुमास्ता असलेल्या रविराव ढोणेमध्ये अधूनमधून खटके उडू लागले. रविराव ढोणेला मुळे घराण्याची देशमुखी ही स्वतःकडे बळकावून घ्यायची होती.
तो हळूहळू पुंडाई करू लागला. मुळे घराण्यातील सर्व सदस्यांचा काटा काढून देशमुखी बळकाविणे व स्वतः गादीवर विराजमान होणे हाच त्यांचा उद्देश होता. शेवटी तो आपल्या कुटील डावपेचात यशस्वी झाला. त्याने जवळजवळ संपूर्ण मुळे घराण्याची कत्तल करून त्यांना यमसदनी पाठविले. रविरावांच्या या कत्तलीतून केवळ यमुनाबाई नावाची एक स्त्री वाचली होती. ती त्यावेळेस गरोदर होती. त्यावेळी सिंदखेड हा परगणा मेहकर क्षेत्रात येत होता. तर मेहकरची जहागिरी निजामशहाचा पंचहजारी मनसबदार असलेल्या लखुजी राजेंकडे होती. अंतिम सत्ता जरी निजामशहाची असली तरी त्यांच्या खालोखाल लखुजी राजांची सत्ता तेथे चालत होती. रविराव डोनेने गरोदर यमुनाबाईचे संपूर्ण कुटुंब छाटून टाकले. यमुनाबाईंच्या जीवनात दशदिशांना अंधार कोसळला. अशा वेळी ती कुठे जाणार, कोणाकडे जाऊन न्याय मागणार? स्वराज्यसारथी राजमाता जिजाऊ यांची पुढील चरित्रकथा उर्वरित कथेमध्ये बघूया. तोपर्यंत स्वराज्यसारथी राजमाता जिजाऊ चरित्रकथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उर्वरित कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.